तुम्ही बघू शकता आपला जिरा पावडर तयार आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, बुधावली किचनमध्ये तुमचं स्वागत। मी पुष्पा। आज आपण बनवतोय म्हणजे आपण मसाला जी करणार आहे, जिरा पावडर, ते मी आधी सर्वप्रथम भाजून घेते व ते भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर मी पाठ्यावरती त्याचं तुम्हाला वाटण दाखवते करून। तर सर्वप्रथम आपण जिरे चांगलं खमंग असं भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर मग नंतर आपण थंड झाल्यानंतर पाट्यावर त्याचं वाटण करायचं की जेणेकरून जिरा पावडर आपल्याला कोणत्याही भाजीसाठी आपल्याला वापरता येईल असं। तुम्ही बघू शकता आपलं जिरं पूर्णपणे भाजून झालेलं आहे। तर मी काढून घेते व थंड झाल्यानंतर मी पाट्यावर याचं वाटण करून घेते चांगले। तुम्ही बघू शकता आपले जिरे थंड झालेले आहे। तर मी पाट्यावर त्याचं बारीक पावडर करून घेते जेणेकरून आपण जी भाजी बनवू, व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांचा जे मसाला वापरूया ते सगळा आपला पाट्यावरचा मसाला असेल। त्याच्यासाठी मी जिरा पावडर पाट्यावर करून घेते। मी हे सर्व जिरं 250 ग्रॅम घेतलेलं आहे जेणेकरून हा मसाला आपल्याला 1 महिना ते 1.5 महिन्यापर्यंत पुरेल भरपूर असा। पाट्यावरच्या मसाल्यामुळे भाजींना खमंगपणा, टेस्ट चांगली येते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरगुती मसाला करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशा प्रकारे मी सर्व जिरं बारीक करून घेते। तुम्ही बघू शकता आपली जिरा पावडर पाट्यावरती वाटण करून झालेलं आहे। तर हे मी एका बाउलमध्ये भरून घेते। तसंच मी एक बंद बरणीमध्ये हे भरून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला पाहिजे त्या वेळेला त्याचा वापर करता येईल असं। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरगुती मसाला करून भाज्यांना वापरत जावा। तुम्ही बघू शकता आपला जिरा पावडर तयार आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।